तर प्रफुल्ल पटेल वी.के. सिंग यांच्या मुलाला लग्नाला गेलेच नव्हते असं स्पष्टीकरण अनिल पाटलांनी दिलं आहे। रोहित पवार प्रफुल्ल पटेलांना बदनाम करण्याचं काम करतायत असा आरोप देखील यावेळेला अनिल पाटील यांनी केला। तर अनिल पाटलांना विकास लवांडेंनी प्रत्युत्तर दिलं। त्यांनी दादांच्या बाबतीत जो प्रश्न विचारला ते एकदम सत्य आहे। आता जिथपर्यंत मला माहिती आहे प्रफुल्ल पटेल त्यांच्या लग्नामध्ये गेलेच नव्हते। तर स्पष्ट आहे की रोहित पवारांचा एकच फक्त या सगळ्या याच्यामध्ये एकच फक्त ध्येय दिसतंय की त्यांनी काहीही करून कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रफुल्ल पटेल असतील, समजा जर का सुनील तटकरे असतील, भुजबळ साहेब असतील किंवा आमच्या पक्षातले इतर नेते असतील यांना बदनाम करणे आणि त्यांना संशयाच्या कटघऱ्यात उभं करणे हा एकमेव त्यांचा फक्त हेतू मला तरी दिसतोय। आपण रोहितदादा पवारांना पुरावे मागताय अजितदादांच्या घटनेचे। अरे तुम्हाला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटली पाहिजे। ज्या अजितदादांच्या जीवावर तुम्ही मंत्रीपद भोगलं पात्रता नसताना आणि अजितदादांच्या संदर्भात एफआयआर घेण्यासाठी पुरावे गोळा करण्यासाठी प्रफुल्ल पटेलांचं तुम्ही लांगुल चालन करता पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी। तुम्हाला अजितदादांशी काही देणं घेणं नाही। तुम्ही लाभार्थ्यांची टोळी आहात जे अजितदादांचे खरे निष्ठावान कार्यकर्ते नाहीत। रोहित दादांनी जिथे पुरावे द्यायचे त्या सीआयडी ऑफिसला पुरावे दिलेले आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत, केंद्रीय गृहमंत्र्यांना दिलेले आहेत। तुम्हाला ते पुरावे वाचायला तरी वेळ आहे का आणि वाचता तरी येतील का? अनिल रायदास पाटील बोलताना जरा आपण भान ठेवून बोलावं।